नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे मराठा सत्ता गलितगात्र झाली असे होते. बादशाहीच्या घाणाघाती आक्रमण सुरू झाले होते. अशा या नाजूक अवस्थेमध्ये वेळीच राजाराम महाराजांच्याकडे मराठा राज्याची धुरा आली. अशा नाजूक अवस्थेत आर्थिक अडचणी, लष्कराची कमतरताच असूनही बादशाही फौजेबरोबर त्यांनी संघर्ष दिलेला दिसून येतो. ते फार महत्त्वाचे आहे. अंगी मुत्सद्दीपणा, माणसे पारखण्याची कला, शूरपणा, धाडसी वृत्ती याच्या जोरावर प्रकृती नाजूक असूनही मराठा राज्याची धुरा राजाराम महाराजांनी यशस्वीपणे सांभाळलेली दिसून येते. राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो अचूकच असा होता. बादशाहीविरुद्ध 2 आघाड्या उघडलेल्या गेल्या. त्याचा फायदा मराठ्यांना झाला. धनाजी व संताजी या धावत्या युद्धात पटाईत असणाऱ्या सेनानायकांनी याचा अचूक फायदा घेतलेला आपणास दिसून येतोय. बादशाहीच्या अनेक सरदारांना खडी चारले. महाराजांनी मराठा फौजेला गेलेली ठाणे घेण्यासाठी प्रोत्साहित केले. वतनदारी पद्धतीचा अवलंब करून सरदारांना कामाला झोंपले. माळवा, खानदेश, बागलान या शाही प्रदेशात मोहिमा काढून पैसा मिळवला. त्यातून स्वातंत्र्य संग्राम अधिक तिखट होत गेला. त्यांची कारकीर्द ही स्वातंत्र्य युद्धाची दुसरी फेज अशी होती. त्यांच्या कार्याबद्दल सेतू माधव पगडी असे म्हणतात की मराठ्यांच्या राष्ट्रजीवनाशी व आणीबाणीच्या काळात पूर्ण समरस झालेल्या राजाराम महाराजांचे स्थान मराठ्यांच्या इतिहासात श्रेष्ठ समजले पाहिजे. राजाराम महाराजांच्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्ती व दुर्दम्य आत्मविश्वास होता. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्य रक्षणाचे नेटाने काम केले. त्यांच्या विवेक वागण्यामुळेच आणि दूरदर्शीपणामुळेच त्यांना मराठा सैनिकांची साथ मिळत गेली. त्यामुळेच मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे फार प्रभावी ठरलेले दिसून येते. धन्यवाद. आज आपण छत्रपती राजाराम महाराजांचे कार्याचं मूल्यमापन पाहिले. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 1700 ते 1707 या काळातील मोगल मराठा संघर्ष म्हणजेच ताराबाई, महाराणी ताराबाई यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.